नमस्कार मित्रांनो, चला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आम्ही चाललेले आहेत कोलिंब पकडण्यासाठी। आत्ताशे वाजलेले आहेत फक्त किती दाखव, हे बघा 4 वाजलेले आहेत सकाळी आणि आम्ही आता निघालेले आहेत कोलिंब पकडण्यासाठी। आम्ही बोटीवर वगैरे आलेले आहेत आता। तर आता आम्ही निघूया, तुम्हाला दाखवू पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा। तर चला निघूया आता। गाईस ते बघा जोडीला निखिल सुद्धा आलेला आहे आणि यश सुद्धा आलेला इकडे। मोबाईल ठेवायला बॅग आणलेली आहे आम्ही। मोबाईल ठेवतात आम्ही, कारण समुद्रामध्ये पडण्याची भीती असते मोबाईल। आम्ही पाईप वगैरे चढून घेतलेला आहे। हे कोलिंब पकडण्यासाठी पाईप वगैरे लागतो, तो आम्ही पकडून घेतलेला आहे। आता बोटीवर चढवलेला आहे पाईप, हा गळ टाकलेला तिकडे। डिझेल ठेवते ते डिझेल बाय पडली करो। तर काही चला आता आम्ही निघणार आहे। चलो बाय बाय काहीच। हा बघा यश आपला डिझेल भरायला लागलेला आहे बोटीत। बरपडापट आपले अर्धी बाटली भरून ठेवलेली आहे कालच्या दिवशी। हा अरे माकला तर ना वरती का नव्हता। तर गाईच आपला यश भाई डिझेल वगैरे भरायला लागला। फूक मार ना त्यापेक्षा चालले का, त्यापेक्षा फूक मार ना बघ, एकदा फूक मार परत चालले चले गाईस। तर आम्ही आता निघालेले आहेत। आम्ही कोलमाची जाळी वगैरे घेतलेली आहे बघा, मच्छरदाणीसारखी झाली असती। आम्ही जाळी वगैरे घेतलेली आहे। तर आम्ही आता निघालेले आहे, कारण आम्ही सावकाश चाललेले आहेत। पुढे आता कलमला जाणार, पुढे डायरेक्ट राजवाडी कलम। तर भेटूया पुढे, चला। जय जय गाईस। तर आम्ही आता कोलमाची जाळी वगैरे बांधलेली आहे, पाईप वगैरे बांधून घेतलेले आहे बघा। तर गाईस आम्ही आता कोलमाची जाळी वगैरे बांधून घेतलेली आहे। बाकीचे काका वगैरे पुढे गेले, आम्ही जरा मागे पडलेले आहेत, कारण आम्हाला जसं वाटलेलं आहे कोलिंब पडेल असा। हे बघा इकडे या साईडला जाळी वगैरे आम्ही बांधलेली आहे। निखिल भाऊ चेक करतो कोलिंब उडतो की नाही ते, काय दिसत नाही। तर चला दाखवतो काय पडलं तर तुम्हाला। हे बघा असं चेक करला जातो का आहे की नाही। तर बाकीचे काका वगैरे आहे तिकडे, चला दाखवतो, कंटिन्यू राहा। दिवस उजडलेला आहे आता। हे बघा बोटे इकडे, आता दिवस सगळं उजडलेला आहे आणि आम्हाला सुद्धा कोलिंब भेटलेला आहे। थोडा दाखवतो तुम्हाला, हे बघा हा बघा। काय रो हा बघा आम्हाला थोडा कोलिंब भेटलेला आहे इकडे।
काय आम्हाला थोडा भेटलेला आहे कोलिम. तर आम्ही आता तिकडे दुसऱ्या जागेवर जाणार आहेत कोलिम पकडण्यासाठी. तिकडे बाजूला त्या साईडला इकडे बघा टाका वगैरे गेले तिकडे मागे. आम्ही तिकडे निघालेले आहे आता. चलो हा बघा कोलिम चेक करतोय आणि दिवस वगैरे उजेडलेला आहे पूर्ण. आम्ही बघू पुढे भेटते का आम्हाला. मागची पण भेटलेली आहे बघा. चला दाखवतो तुम्हाला पुढे. इकडे चेक करायला लागलाय पुऱ्या. बांबूनी बघायला लागतो कारण आहे की नाही तर कोलिम चेक करायला लागतो बांबूनी. तर पुढे चेक करतोय. आता बघूया आपण जाऊया पुढे. चालव त्यांच्या पण चालव. चला बघूया जाऊया पुढे. मित्रांनो आता आपला धीरज मेहर बघायला लागलाय कोलिम. हा बघा निखिल मेहर आपला. भाईचं डोकं गरम झालेलं. त्याला जवळ जवळ बोलतो निखिलला तर तो बाहेर बाहेर चालतो. भाईचं डोकं आपलं गरम झालेलं. जवळ घेतला तर काय बोलत नाही तो. भाई कोलिम उडतो का. हा कोलिम उडत ना भाई बोलतो. आणि आमचा चंटे नाकवा रागावलेला आहे. त्याला पण जाम राग येतो बघा. बडे गजब हो. तो चलो आपण पुढे भेटूयात. मित्रांनो हे बघा आम्ही नाश्ता नेलेला आणि भुक्कडनी बघा एकटेच खाला. अट बघी केला ना. बघ दाखव तोंड दाखव तुया. हा तोंड दाखव ना तोंड दाखव. ह्यांनी पुरणपोळ्या आणलेल्या संपून टाकल्या पूर्ण. मस्त सकाळ वगैरे झालेले आहे बघा. इथे काका त्याने आहेत नाश्ता करायला लागल्यात. आम्ही सुद्धा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आम्ही निघणार लगेच डायरेक्ट पुढे बघायला काय भेटणार आहे की नाही. बघूया तिकडे पुढे जाऊन. समुद्रात कोलिम कसा कुठे असतो का सांगता येत नाही. वा चला भेटूया पुढे. बघू आता काय भेटते. कोलिम जरासा भेटलेला आहे. आता घरी घेऊन जाऊया बाकीचं बघूया. निघाले तर जसे माझीच बरी चालू करायची. चालू कर. चला आता आमचे गहू निघालेले आहे तिकडे. गोइंग टू फिशिंग. चला तर परत बघूया. शोधत जाऊया आता. चलो तर काही चला आता आम्ही घरी निघालेले आहेत. आम्हाला एक टप कोलिम भेटलेला आहे. तर आम्ही आता ते घेऊन घरी जाणार आहेत. कारण आता वाजले किती वाजले बघू. 8 वाजले की 8-9 वाजले असतील. तर आम्ही आता निघणार आहेत घरी. चालली आता पाय वगैरे आम्ही सोडलेला आहे. ड्रायव्हर बघा कंटाळलेला आहे पूर्ण झोपलेला त्याला. चला तर निघूया आता पटापट. पाय वगैरे बांधूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. सांगतो मी भरोश्यावर कधी बसायचं नाही.